लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। निफाड तालुक्यातील सुभाषनगर येथे भाऊबंदकीच्या जुन्या वादातून एका महिलेस गंभीर मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेत संगीता राजेंद्र बिबे वय 40 वर्ष या महिलेस जबर मारहाण करण्यात आली असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। प्रकृती गंभीर झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या त्या उपचार घेत आहे। संगीता बिबे यांचे पती राजेंद्र बिबे आणि मुलगा शिवराज हे दोघेही शेती व्यवसायावर आपला उदरनिर्वाह चालवतात। दिनांक 6 जून रोजी त्यांचे सख्खा भाऊ राकेश गोरख बिबे यांच्याशी किरकोळ कारणावरून शिवराज बिबे यांचा वाद झाला, याचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले। या वादाच्या पार्श्वभूमीवर राकेश बिबे यांच्या कुटुंबातील 4 सदस्यांनी, ज्यामध्ये महिला देखील सहभागी होत्या, संगीता बिबे यांना मारहाण केली। या मारहाणीत त्यांच्या हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत। संगीता राजेंद्र बिबे मला शेतात काम करताना मारहाण केली। नवरा आला मदतसाठी तर नवऱ्याला पण मारलं त्यांनी। काठी कुरडी एक मुलगा आहे 12चा, मिरची सुद्धा फेकली, खूप मारलं, मी बेसुद्धी पडली। किरकोळ भांडणावरून मुलाचे वाद झाले ना। गोरख बिबे, गोरख विठ्ठल बिबे, पप्पू गोरख बिबे, विठ्ठल बाबूजी बिबे बोलत, परत नवनाथ विठ्ठल बिबे, बापू विठ्ठल बिबे, बापू ते ज्योती बापू बिबे, प्रतिभा बापू बिबे। त्याच्या मुलग्याचं नाव काय? संगीता कार्तिक नवनाथ बिबे। किती लोक होते? 7 लोक होते मारहाण करणार। आम्हाला त्यांना कारवाई नाही झाली तर आम्ही आंदोलन करू, नाही तर काय आत्महत्या तरी करू। त्यांच्यावर नाही कारवाई झाली तर आमच्यावर पोलीस नाही। या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली असून पुढील कारवाई सुरू आहे। रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.